नमस्कार. रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज दिवसभरात देशात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. या निमित्तानं सुमारे अर्ध्या भागात भारताच्या मतदान पूर्ण झालेलं आहे. आता उर्वरित टप्पे हे 4 उरलेले आहेत आणि त्याच्यामधलं टप्प्याटप्प्याचं मतदान होणार आहे. मात्र आत्ताच्या घडीला काय स्वरूपाचं मतदान झालं, कुठे झालं, त्याचे तपशील आपण घेणार आहोत आणि त्याचंच विश्लेषण आता पुढच्या तासाभरात करणार आहोत. या संदर्भातली महत्त्वाची माहिती स्क्रीनवर येते ती पहा. महाराष्ट्रातली ही आकडेवारी आहे. जालन्यामध्ये झालेलं मतदान 59.92% आहे. औरंगाबादमध्ये 58.52%, अहमदनगरमध्ये 57.75%, सांगलीमध्ये 59.39%. उजव्या हाताला 2014ची आकडेवारी आहे जी 60%पेक्षा पहिल्या चित्रामध्ये पुढे होती. आता आपण दुसऱ्या चित्राला पाहतो आहोत. पुण्यामध्ये 43.63% सर्वात कमी मतदान नोंदवलं गेलेलं आहे पुण्यात. मागच्या वेळेला सुद्धा सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्यातच या टप्प्यामध्ये झालेली होती. बारामतीत 64.84%. बारामतीत मतदान वाढलेलं आहे. माढा 56.41%, साताऱ्यात 55.40%. यानंतरची आकडेवारी स्क्रीनवर येते ती आपण पाहतोय. रत्नागिरी 60%, कोल्हापूर 69.07%, हातकणंगले 67.50%, तर रायगड 56.14%. आणि आता उरलेले 2 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले, जळगाव आणि रावेर. जळगावमध्ये 52.28%, रावेरमध्ये 56.98%. आता यानंतर आपण देशातली महत्त्वाची आकडेवारी पाहणार आहोत. इतर राज्यांमध्ये कशा प्रकारचं मतदान झालंय तिसऱ्या टप्प्यात. स्क्रीनवर विविध प्रकारची आकडेवारी येते. आसाम 74.65%, बिहार 59.97%, छत्तीसगड 65.08%, गोवा 71%. गुजरातची आकडेवारी समोर येते. गुजरात 59%, कर्नाटक 64.8%, केरळ 70%, ओडिशा 58%. यानंतरची पुढची माहिती आहे. त्रिपुरा 78.37%, उत्तर प्रदेश 57.64%, पश्चिम बंगाल 73%, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेल्या मतदानाचा आकडा आहे 71.43%. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झालंय आणि त्याच्या संदर्भातली कारणं पण आपल्यासाठी चिंतेची आहेत. देशात सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झालंय. उत्तर प्रदेशातही चांगलं मतदान झालंय. मात्र या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान झालंय. काय कारणं आहेत तर त्यामध्ये मोठं कारण आहे ते दुष्काळी भागामध्ये मतदानाबाबतची उदासीनता आणि त्यानंतर स्थलांतरामुळे मतदानाचा टक्का कमी होणं. याचबरोबर कडक उन्हामुळेही काही ठिकाणी मतदानाचा टक्का महाराष्ट्रामध्ये घसरलेला दिसतोय. इतकंच नाही तर मृत मतदारांची नावंही अनेक ठिकाणी यादीमध्ये अद्यापही असल्याने याद्या फुगल्यात आणि मताचा टक्का कमी झालाय. तसंच आपापल्या हक्काच्या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यात कार्यकर्त्यांना काही ठिकाणी अपयश आलंय. त्याचाच परिणाम मताचा टक्का कमी होण्यावर झालेला आहे. एकूणच ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी निश्चितच चिंताजनक आहे. आणि या एकूण चित्राच्या संदर्भात किंवा आज तिसऱ्या टप्प्यात कोणत्या प्रकारे मतदान झालंय हा ट्रेंड काय सांगतो, आजवर झालेल्या 3 टप्प्यातल्या मतदानातून काय संकेत मिळतात आणि भविष्यात याच प्रमाणातल्या मतदानांनी काय साध्य होऊ शकतं किंवा कोणत्या प्रकारचं अडचणीचं चित्र कोणासमोर निर्माण होईल या सगळ्याची चर्चा करतोय आपण. आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी तर आहेतच, पण त्याचबरोबर काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. आपण त्या सगळ्यांचं स्वागत करू. सर्वप्रथम मी आमच्या प्रतिनिधींची ओळख आपल्याला करून देतो. आमच्या सोबत आहेत प्रणव पोळेकर, कोकणातून आहेत. त्याचबरोबर विशाल करोळे औरंगाबादमधून आहेत आणि अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. त्याशिवाय आपल्याबरोबर जे राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांची परिचय करून घेऊ. राम कदम प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, हेमलता पाटील प्रवक्ता काँग्रेस पक्ष आणि अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते. राम कदम हे आपल्याबरोबर फोनवरून थोड्याच वेळात जोडले जातील अशी आपण अपेक्षा करू. सर्वप्रथम आपण प्रणव पोळेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रणव पोळेकर, कोकणातला एक महत्त्वाचा मात्र आजच्या टप्प्यातला एकमेव मतदारसंघ होता
तो रत्नागिरी सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्गात फ्रीज हे चिन्ह घेऊन राणेंचे वारस म्हणजे निलेश राणे मैदानामध्ये होते. त्यांच्यासाठी हे चिन्ह फळलं का अडचणीचं ठरलं? खरं तर हे चिन्ह त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यकर्त्याने हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज होती ते कुठेतरी झालेलं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच कदाचित हा फटका हा त्यांना बसू शकतो. दुसरं एक महत्त्वाचं मुद्दा म्हणजे हे चिन्ह ज्यावेळी मिळालं त्यावेळी त्यांचं कॅम्पेनिंग जे आहे ते योग्य प्रकारे झालं नाही असं देखील बोललं जात होतं. त्या तुलनेनं शिवसेना ही अगदी खेड्यापाड्यांमध्ये पोचली होती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे लोकांना म्हणजे लोकांपर्यंत अगदी 2 फेऱ्यांपर्यंत पोचले होते. त्यामुळे हे चिन्ह जे आहे ते फ्रीज चिन्ह हे स्वाभिमानसाठी खऱ्या अर्थानं आज म्हणजे गावागावांमध्ये पोचायला अपयशी ठरलेलं पाहायला मिळालं. प्रणव, एका बाजूला फ्रीज या चिन्हाला घेऊन मतदारापर्यंत पोहोचणं ही निलेश राणे यांच्या समोरची एक महत्त्वाची बाब होती, आव्हान स्वरूपातली. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस अंतर्गत सुद्धा कुरबुरी कमी नव्हत्या. त्याचा काय परिणाम दिसलाय? सर, बघायला गेलो तर काँग्रेसचे जे उमेदवार होते नवीनचंद्र बांदिवडेकर हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळून घेण्यास अपयशी ठरलेत असंच म्हणावं लागेल. मात्र याचा फायदा हा स्वाभिमानला होणार हे मात्र निश्चित आहे, कारण ज्या पद्धतीनं भले राष्ट्रवादी ही फ्रंटला येऊन काम करत नसली तरी मात्र मागच्या दाराने ही राष्ट्रवादी स्वाभिमानला मदत करताना पाहायला मिळाली. ज्यावेळी आम्ही ह्या मतदारसंघामध्ये फिरत होतो त्यावेळी तिथले राष्ट्रवादीचे म्हणजे अगदी कणकवली असेल, काही कुडाळमधले कार्यकर्ते असेल आणि चिपळूणमधले कार्यकर्ते असतील, हे जे आहेत हे कार्यकर्ते हे स्वाभिमानच्या दिशेनं झुकताना पाहायला मिळाले. त्या तुलनेनं काँग्रेसचे उमेदवार जे होते ते काँग्रेसचे उमेदवार देखील काँग्रेसच्याच लोकांपर्यंत पोचलेले पाहायला मिळाले, म्हणजे काँग्रेसच्या लोकांपर्यंत पोचले नाहीत आणि त्यामुळे त्याचा फटका देखील हा काँग्रेसला बसलेला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा हा स्वाभिमानला होताना दिसतोय. मात्र असं असलं तरी प्रणव, आपल्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही असेच आमच्या बरोबर थांबा. आता आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम हेमलता पाटील आणि त्यानंतर अंकुश काकडे. हेमलता पाटील, आपण पाहिलं जमिनीवर अर्थात प्रत्यक्ष रणांगणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मनोमिलन हे किमान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघात झालेलं दिसलं नाही. तुमच्या उमेदवाराला त्याचा फटका पडताना दिसतोय. आपली पहिली प्रतिक्रिया द्या, त्यानंतर मी अंकुश काकडेंना प्रश्न विचारणार आहे. नाही, मला तसं काही वाटत नाही आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर चित्र असं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सर्व एक दिलाने काम करत होते आणि त्यासाठी शरदजी पवार असतील किंवा राहुलजी गांधी असतील या दोघांनी पण मेहनत घेतली होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगल्या पद्धतीचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर इतर समविचारी पक्षांबरोबर पण चांगलं मनोमिलन होतं. आता एखाद्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठला आकस किंवा राग असू शकतो तर ते तुरळक पद्धतीने असं घडू शकतं, व्यक्ती सापेक्ष घडू शकतं. परंतु इन जनरल जर पिक्चर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपूर्ण सगळ्या मतदारसंघामध्ये एक दिलाने काम करताना आतापर्यंत पाहायला मिळाली. आणि काँग्रेस राष्ट्रवादी काम करते आहे, पण राष्ट्रवादीच्या बाबतीतली तशी स्वरूपातली इनपुट्स किंवा माहिती ही किमान या मतदारसंघातून आली नाहीत. आपल्यासोबत अंकुशराव आहेत. अंकुशराव, राष्ट्रवादीचं नक्की बिनसलं काय होतं कोकणातल्या या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात की राष्ट्रवादीची छुपी मदत ही राणेंना होताना दिसली आहे? प्रसाद, आपण कोकणातली माहिती मला विचारताय. मी अहमदनगर दक्षिण मतदारसंघ आणि नगर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम केलं आहे आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये मी काम केलं आहे. त्याच्यामुळे त्या तिकडच्या मतदारसंघातली मला कुठलीही फारशी माहिती नाही. जर ती अगोदर मला सांगितली असतं तर मी ती माहिती घेऊ शकलो असतो. पण जसं हेमलता पाटील म्हणाले ती वस्तुस्थिती आहे की यावेळेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगदी कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत प्रत्येकाने दृढ निश्चय केला होता की यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीच्या विरोधामध्ये काम करत असताना आपले स्थानिक मतभेद असतील, गटबाजी असेल, ही बाजूला ठेवून एक दिलाने काम करावं. अगदी अंकुश ठाकरे, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही आपापसात एक दिलानं लढण्याचं ठरवलं होतं, मात्र
कोकणातली माहिती तुमच्याकडे अपुरी आहे असं तुम्ही पहिल्यांदाच मान्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सोबत राम कदम भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. रामभाऊ, मला असं वाटतं की आपण चर्चेत आत्ताच आला आहात, तेव्हा मी एकदा पहिल्यांदा आपल्याला गोषवारा देतो. आपण चर्चा करतोय ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या संदर्भातली. तिथले आमचे इनपुट्स, आमची माहिती आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी थोड्याच वेळेला अशी दिली की काँग्रेस आणि एनसीपीच्या अंतर्गत कुरबुरी होत्या आणि त्याचा फायदा हा नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांना मिळताना दिसला. काँग्रेसला त्याचं नुकसान झालेलं दिसलंय. तुम्हाला वाटतंय का की भाजप आणि शिवसेनेतल्या ज्या कुरबुरी तिकीट वाटपाच्या सुरुवातीपासूनच उभ्या राहिलेल्या होत्या त्या आत्ताच्या टप्प्यात मिटलेल्या असतील? कसं आहे प्रसादजी की राहिला प्रश्न या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत जे 14 मतदारसंघामध्ये जे मतदान झालं, आपण चर्चा कोकणाची करतो आहोत. मी तुम्हाला निश्चितपणे खात्रीलायक सांगतो की कालच काही पक्षाचे संपर्क नेते त्या भागात जाऊन आले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. कोकणातल्या जागा ह्या 100% भाजप शिवसेना युती जिंकते, यात काही वाद नाही. राहिला प्रश्न, आपण ज्या नावाची चर्चा करता आहात त्या सगळ्या नावांविषयी आदर आहे, पण निकालानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या कुरबुरी वगैरे ह्या कदाचित माध्यमांनी चालवल्या असतील की शिवसेनेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, काही कुरबुरी नाहीत. दोन्ही कार्यकर्ते एकदिलानं काम करतायत, एकदिलानं काम करावेत अशा प्रकारचे आदेश मातोश्रीहून दिले गेलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जवळपास, अगदी परवाचा आकडा की 66 सभा त्यांनी ह्या 3 टप्प्यामध्ये त्यांनी घेतल्यात आणि एवढ्या मोठ्या सभा आतापर्यंतच्या मला वाटत नाही की इतर कोणी मुख्यमंत्र्यांनी घेतल्या असतील. अगदी रामभाऊ, आपलं म्हणणं असं आहे की बऱ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलनाचा प्रयत्न झाला. प्रणव पोळेकर, एक अत्यंत शेवटचा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघाबाबतचा. तुम्हाला जाणवलं का की भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत होते, त्याचा निकालावर काहीही परिणाम होणार नाही? सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण पाहायला मिळाली. मात्र यांचे संपर्क प्रमुख असतील किंवा इथले जिल्हाध्यक्ष असतील यांनी ज्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी तो मनोमिलन पूर्ण झालेलं पाहायला मिळालं आणि भाजप आणि शिवसेना हे एकदिलानं काम करताना पाहायला मिळालं या मतदारसंघामध्ये. अगदी, पण याच बरोबर एक आणखीन मोठा मतदारसंघ तुमच्याच विभागात येतो, तो आहे रायगडचा. रायगडमध्ये एकाच वेळेला जास्त सुनील तटकरे नावाचे उमेदवार होते, एकापेक्षा अधिक. त्यातले 2 जण तर ऐन वेळेला गायब झाल्याची पण चर्चा झाली. याचा काही परिणाम मतमोजणीवर म्हणजे मतदानावर झालेला असेल का? मतपेटीतून काही वेगळं चित्र येऊ शकतं का? सर, असं होणार नाही, कारण ज्या गेल्या वेळी झालं जे चित्र होतं ते सुनील तटकरे आणि जे दुसरे सुनील तटकरे जे डमी उभे करण्यात आले होते किंवा नामात साधर्म्य असणारे जे सुनील तटकरे उभे करण्यात आले होते त्यांचं जे निवडणूकचं ही होतं ते एका खालोखाल एक आलं होतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना मतदान ज्यावेळी झालं ते सुनील तटकरे म्हणून करण्यात आलं होतं. मात्र आत्ता परिस्थिती तशी नव्हती. हे तटकरेंची जे 2 नावाचे साधर्म्य असणारे जे उमेदवार आहेत त्यांची नावं खाली होती आणि त्यामुळे त्यांनी प्रचार करतानाच कुठल्या नंबरवर आपलं चिन्ह आहे आणि यावेळी फोटो असल्यामुळे हा जो सुनील तटकरेंचा जो काही नावात साधर्म्य असण्याची जी उमेदवार उभे केले होते त्याचा कुठेतरी परिणाम जाणवणार नाही. अगदी धन्यवाद प्रणव या चर्चेच्यासाठी. आपण यानंतर जी चर्चा करणार आहोत ती अर्थातच जालना मतदारसंघातल्या बाबतीतली आहे आणि त्यासाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, जालन्याचा पेपर भाजपला खरंच सोपा गेला का सोपा भाजपनी करून घेतला? सर, जसं तुम्ही म्हणताय की भाजपनं हा पेपर सोपा करून घेतला. 2 दिवसाआधीच झी24 तासला रावसाहेब दानवेंनी एक मुलाखत दिली होती आणि त्यात रावसाहेब दानवे म्हणाले होते की राजकारणातला या सगळ्यांचा मी आजोबा आहे, म्हणजे जे त्यांना विरोध करत होते त्या सगळ्यांचा मी आजोबा आहे, ही लोक माझ्याकडे येऊन राजकारण शिकली आणि त्याचं कारणही तसंच आहे. खरं तर जालना लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठा विरोध जो रावसाहेब दानवेंना झाला तो झाला अर्जुन खोतकर शिवसेनेच्या नेत्याकडून. त्या दोघांमध्ये गेली 2-3 वर्ष काहीसं बिनसलं होतं, त्यातून आरोप प्रत्यारोप झाले,
प्रचंड वाद झाला. अगदी जाहीर भाषणात एकमेकांवर ही लोक टीका करत होते. मात्र ज्यावेळेस युती झाली आणि आता भाजपत इथून लढणारे स्पष्ट झालं, त्यानंतर रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांसोबत जुळवून घेण्याचं सुरू केलं. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या 2 बैठका सुद्धा झाल्या, मात्र त्यातनं काहीच हाती लागलं नाही रावसाहेब दानवेंच्या. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली, मात्र त्यातही तोडगा निघू शकले नाही. अर्जुन खोतकर लढण्यावर ठाम होते. अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री आले, या तिघांची बैठक झाली आणि त्यानंतर नाखुशीने का होईना मात्र अर्जुन खोतकरांनी माघार घेतली आणि रावसाहेब दानवेंना पाठिंबा दिला. यानंतरही रावसाहेब दानवे काम करायचं थांबले नाहीत, तर त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्या नेत्यांसोबत जुळवून घेतलं, त्यांचं संघटन केलं आणि या सगळ्यामुळे रावसाहेब दानवे कुठेतरी मजबूत झाले. दुसरा सगळ्यात मोठा अडथळा जो ठरू शकत होता तो होता बच्चू कडूचा. बच्चू कडूंनी निर्धार केला होता रावसाहेब दानवेंना हरवण्याचा, मात्र बच्चू कडू का निवडणूक लढले नाही याचं उत्तर काही सापडत नाही. अगदी म्हणजे थोडक्यात असं आहे की आपल्या जे विरोधात होते त्या सर्व बंडोबांना थंडोबा करण्यामध्ये रावसाहेबांना यावेळेला यशस्वीरित्या आपली कामगिरी करता आलेली आहे. निकालात त्याचा काय परिणाम होतो ते आपण पाहू. मात्र आत्ता एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय. त्यानंतर आपण जेव्हा परतू तेव्हा इतरही मतदारसंघांची चर्चा टप्प्याटप्प्यानं करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी 24 तास. नमस्कार, रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आणि त्याच संदर्भात आलेल्या विविध प्रकारच्या माहिती आणि इनपुट्सची. आपल्या सोबत मान्यवर आहेत राम कदम, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, हेमलता पाटील, प्रवक्ता काँग्रेस, अंकुश काकडे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचबरोबर आमचेही काही प्रतिनिधी आहेत. आपण सर्वप्रथम आता चर्चा करणार आहोत ती पुण्याची. अरुण मेहत्रे, पुणेकरांनी यंदाही मतदान कमी केलेलं आहे, कारण काय आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे की जी परिस्थिती इतर ठिकाणी होती, उदाहरणार्थ दुष्काळ, स्थलांतर, ती काही परिस्थिती पुण्यात नाही आहे. पुणेकर आळशी आहेत असंही म्हणता येणार नाही, मात्र पुणेकरांमध्ये उत्साह दिसला नाही हे स्पष्ट होतं. सकाळी पहिल्या 2 तासामध्ये निश्चितपणे गर्दी होती, मात्र दुपारनंतर खरोखर तिथली गर्दी रोडावली होती. तुरळक मतदार तिकडे फिरकताना दिसले आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ही मतांची टक्केवारी कमी झालेली दिसते. अगदी आपल्यासोबत आपले सहकारी आहेत, म्हणजे इतरही आहेत, पण त्याचबरोबर अंकुशराव काकडे पण आहेत. अंकुशराव, आपण पुण्यामध्येच आहात, पुण्यातलं राजकारण फार जवळून ओळखता. अरुण मेहत्रेंना इतर काही इनपुट द्यायचेच आहेत, पण त्याचबरोबर मला महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की पुणेकरांच्याकडून अशा प्रकारचं वर्तन वारंवार का होतं? गेल्या वेळेला पुणेकरांचं मतदानाचं प्रमाण कमी होतं, यंदाही ते कमी राहिलंय. नाही, प्रसाद, गेल्या वेळेची मतदानाची टक्केवारी ही जास्त होती. जवळपास 54% मतदान गेल्या वेळेला झालं होतं. अर्थात त्यावेळेची निवडणुकीचं वातावरण, त्यावेळेला निवडणुकीमध्ये एकंदर 4 उमेदवार उभे होते. काँग्रेसचा उमेदवार होता, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होता, प्लस आपचा उमेदवार होता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार होता. त्यामुळे ज्यावेळेला उमेदवारांची संख्या जास्त असते किंवा पक्ष त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात, त्यावेळेला थोडी मतदानाची टक्की वाढते. आणि गेल्या वेळेला थोडंसं सगळ्याच देशामध्ये आपण पाहिलं असेल तर ते मतदानाची टक्की वाढली. पण गेले 3-4 निवडणुका जर आपण पाहिलं तर पुणेकरांचं मतदान हे काही फार वाढलेलं नाही, 50च्या आतच राहिलंय. यावेळेला जवळपास काहीतरी अंकुशराव, मुद्दा असा उपस्थित होतो की या टप्प्यामध्ये सर्वात कमी मतदान नोंदवलं गेलंय महाराष्ट्रात ते पुण्यात. त्याचं काय कारण आहे? नाही, त्याची 2-3 कारणं निश्चितच आहेत की साधारणतः मे महिन्यामध्ये निवडणुका कधी होत नाहीत. त्या साधारणतः मग नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान वगैरे. मे महिन्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर साहजिकच शाळांना सुट्टी लागते आणि सुट्टी लागल्यानंतर सर्वसामान्य नागरिक जो आहे काही वेळेला आपल्या गावी जातो. मामाच्या गावाला जाण्याची अजूनही पुण्यामध्ये हौस आहे. त्याच्यामुळे मामाच्या गावाला गेल्यानंतर मग साहजिकच त्याची आई असेल, कदाचित वडील पुण्यामध्ये नोकरीनिमित्ताने थांबत असतील, पण असं गावी जाण्याचं प्रमाण हे वाढतं. अंकुश काकडे, आता एप्रिल महिना चाललाय, पण ठीक आहे, तुमचा तर्क हा राजकीय असू शकतो. अरुण मेहत्रे, तुम्हाला वाटतंय का मामाच्या गावाला जाण्याच्या नादामध्ये मतदान कमी होतंय का इतर काही कारण आहेत?
नाही, मामाच्या गावाला जाण्यामध्ये ते काही एवढ्या लाखोच्या संख्येनं नाही, कारण 20 लाख मतदार आहेत त्यातले 10 लाख गेलेत, असं काही होत नाहीये. मुळात जे आहेत, मी म्हटलं की पुणेकर एकतर संपूर्ण परिस्थितीबाबत या सुज्ञ पुणेकरांमध्ये फारसा विश्वास त्यांचा या व्यवस्थेवरती राहिला नाही की काय, अशी चिंता करावी किंवा चिंतन करावे अशी बाब खरं तर समोर येते. विश्वासार्हता जी आहे, मग राजकीय पक्षांची असू देत किंवा उमेदवारांची, त्यांची आश्वासकता जी आहे ती कमी झाल्याचं या ठिकाणी निश्चितपणे म्हणता येईल. आणि तिसरं म्हणजे प्रशासनाकडनं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करू नये. म्हणजे कधी नव्हे ते इतक्या जाहिराती, इतकं कॅम्पेन राबवलं गेलं तरी देखील राजकीय पक्षांकडून त्यांना साथ म्हणावी तशी अपेक्षित साथ लाभत नाही. अन्यथा मतदान मोठ्या प्रमाणावरती झालं असतं. उन्हाळ्यामध्ये गेल्या म्हणजे 2 निवडणुका मी पाहिल्या त्या उन्हाळ्यामध्ये झाल्यात. अगदी 14 एप्रिलच्या दिवशी सुरेश कलमाडींना प्रचार करताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे अगदी अरुण म्हेत्रे, आता आपण इतरही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आणि तो महत्वाचा मुद्दा पुण्याच्या संदर्भातला असा होता, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की मोहन जोशी शेवटच्या दिवसापर्यंत तरी स्पर्धेत आले? आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे. एकतर उमेदवारी घोषित करायला झालेला उशीर, त्याबाबत झालेला घोळ आणि एकूणच मग प्रचाराच्या तयारीमध्ये कुठेतरी कमी पडले होते. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे खरं तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने ही मोहन जोशींचा प्रचार किंवा त्यांची लढत ही अधिक जोमाने लढली, हे निश्चितपणे अगदी. आपल्याबरोबर हेमलता पाटील आहेत. हेमलता पाटील, मला बारामती आणि पुणे दोन्ही बाबतीत आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. सर्वप्रथम, पुण्यामधली परिस्थिती इतकी बिकट का झाली आहे काँग्रेसची? पुण्यामध्ये मोहन जोशींची उमेदवारी जाहीर करण्यामध्ये नक्कीच थोडा उशीर झाला. त्याच्यामध्ये मग ती उमेदवारी कोणाला द्यायची, निष्ठावंतांना द्यायची किंवा बाहेरून आलेल्या द्यायची, असा बराच खल झाला आणि मग शेवटी मोहन जोशींचं नाव एक निष्ठावंत म्हणून समोर आलं आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची ती इच्छा होती, नेत्यांची ती इच्छा होती. त्यामुळे मोहन जोशींना साहजिकच वेळ खूप कमी मिळाला. परंतु आपण बघितलं की सुरुवातीला जरी प्रचाराचा वेग कमी असेल तर नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मोहन जोशींनी बऱ्यापैकी चांगली आघाडी घेतली आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने ती प्रचार मोहीम राबवली. लोकांचीही सहानुभूती त्यांना मिळाली आणि नंतर जे वातावरण सगळ्या ठिकाणी तयार झालं त्याच्यामध्ये मोहन जोशींबद्दल जास्त लोकांना सिंपती होती आणि त्यामुळे हे नक्कीच मतामध्ये परिवर्तन होईल असं मला वाटतं. आशावाद अगदीच दुर्दम्य आहे असं म्हणावं लागेल पुण्याच्या बाबतीत, किमान आत्ता तरी. आपल्यासोबत राम कदम आहेत. राम कदम, तुम्हाला वाटतं का की पुण्यामधली परिस्थिती ही आता फिरू शकते किंवा इव्हन ती फिरलेली असेल? प्रसाद, बघा, 2 गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये सरासरी मतदान संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 57% अधिक, 57.14 टू बी प्रिसाईज, आणि पुण्यामध्ये 50% अधिक मतदान होतं. आणि त्याच्यामुळे काकडे साहेब जे म्हणाले ती गोष्ट खरी आहे की साधारणपणे आपण मतदान अपेक्षित ठेवतो एक 48 ते 55, 56% हे असंच आतापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये मतदान होत आलेलं आपण पाहिलं आहे. ते झालं पाहिजे 100%, हा प्रयत्न आहे. पण आपल्याकडे मतदान केलंच पाहिजे, नाही केलं तर काही कंपल्शन नाही आहे. इतर काही देशात राम कदम, एक मिनिट. राम कदम, आत्ताचा विषय हा मोहन जोशी गिरीश बापट या लढाईच्या संदर्भातला आहे. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की मोहन जोशी हे सिंपथीच्या लाटेवर निवडून येतील आणि तशा पद्धतीची परिस्थिती पुण्यात काँग्रेसला दिसतीये. मुळामध्ये बघा की पुण्यामध्ये सगळेच्या सगळे 8च्या 8 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि पुण्यामध्ये झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर राहिला आहे आणि आता तर युती आहे. तर त्याच्यामुळे अगदी दूरपर्यंत म्हणजे मागच्या वेळेस जवळपास 3.25 लाख मताधिक्यानं त्या ठिकाणी भाजपचे अनिल शिरोळे साहेब निवडून आले होते. त्याच्यामुळे ठीक आहे, काँग्रेसनं त्यांची काही भाकीतं मांडावीत. गिरीश बापट साहेब यांची तपश्चर्या राजकीय जीवनातली फार मोठी आहे. अगदी. आणि या निमित्तानं मग आपली चर्चा आता बारामतीवर करायची आपल्याला. बारामतीच्या संदर्भात अरुण म्हेत्रे, पटकन सांगा, 30 सेकंदात तुमचं निरीक्षण काय आहे? बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे पुन्हा एकदा विजयी होतील असं माझं निरीक्षण आहे. किती जरी ताकद विरोधी पक्षांनी लावलेली असली तरी ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळेने गेल्या 2-3 वर्षांमध्ये मतदारसंघाची बांधणी केली होती, गेल्यावेळी ज्या पद्धतीनं त्या गाफील राहिल्या होत्या
ती चूक त्यांनी यावेळी दुरुस्त केली आणि त्यामुळे आत्ताचं निरीक्षण जे आहे निश्चितपणे इतकं स्पष्टपणे सांगावं असं आहे, तो फक्त मार्जिन किती राहतो. म्हणजे गेल्या वेळी 70,000 मतांनी त्या केवळ निवडून आल्या होत्या, यावेळी असं बोललं जातं की त्याहीपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. अगदी राम कदम, आपली पटकन प्रतिक्रिया द्या. आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आलेली माहिती आहे की बारामतीत तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी भाजपला यश येताना दिसत नाहीये. मागच्या वर्षी 69,000 आणि काही वर्ष इकडे मतदानानं सुप्रियाताई निवडून आल्या होत्या. यावेळेस आता ठीक आहे, भाजपचा प्रवक्ता मी म्हणेन आमचीच सीट येईल, पण 23 मेच्या दिवशी प्रसाद आपण स्वतः सांगाल की प्रतिष्ठेची असणारी राष्ट्रवादीची ही जागा देखील भारतीय जनता पार्टीनं जिंकली. तिथे आमच्या कुल उमेदवार आहेत, त्यांनी निश्चितपणे चांगला प्रचार केला आहे. आणि दुर्दैवानं सुप्रियाताईंच्या काही क्लिप्स वगैरे या मधल्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रानं पाहिल्या. ठीक आहे, व्यक्तिगत पातळीवर माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार निवडून आलेले असतील. अंकुश काकडे, जाता जाता आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. तुमच्या लेखी बारामतीची लढाई प्रतिष्ठेची होती का सोपी होती? बारामतीची लढाई ही नेहमीच आम्ही महत्त्वाची समजलेली आहे. तेही त्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अगदी केंद्रीय नेतृत्वापासून तर राज्याच्या नेतृत्वाने त्याच्याकडे गांभीर्याने त्यांनी पाहिलं. किती गांभीर्याने जरी पाहिलं असलं तरी बारामतीमध्ये तुम्हाला आज सांगतो 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत सुप्रियाताई 23 मेला निवडून आलेले असतील. अंकुशरावांचं म्हणणं 1.25 लाख ते 1.5 लाख मतांचं अधिक्य घेण्याच्या संदर्भातलं आहे. पण मग अंकुशराव, आणखीन एक छोटासा प्रश्न, पवार घराण्यातला गृहकलह त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो का? अजिबात नाही. ग्रहकलह हा तुम्ही माध्यमांनी निर्माण केला आहे किंवा नरेंद्र मोदींपासून तर देवेंद्र फडणवीस यांना दुसरं काहीच प्रचाराचं साधन नसल्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणं आणि त्याच्यावरती चर्चा घडवून आणणं, याच्या पलीकडे गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीच यांनी केलं नाही. मी सांगतो ती काळ्या दगडावरची रेग आहे आणि ती 23 मेला मी तुमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच ते येईल तुमच्याकडे. अगदी स्वागत आहे आपलं. 23 तारखेला आपण पुन्हा एकदा भेटूच पुढच्या महिन्यामध्ये. दरम्यान आत्ता आपण एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक घेतोय. यानंतरच्या मतदारसंघांची चर्चा पुढच्या भागात. नमस्कार, रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आता आपण राज्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीच्या बाबत चर्चा करतोय आणि ती घडामोड होतीये औरंगाबादमध्ये. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत. विशाल, स्वागत आपलं. औरंगाबादमध्ये अनपेक्षित स्वरूपाचा निकाल लागू शकतो असं एक साधारण माहिती किंवा साधारण असं वातावरण जाणवायला लागलंय. तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे गेल्या 2 निवडणुकांमध्ये हवा कोणाची तर ती शिवसेनेची असं आपण ठामपणे सांगू शकत होतो. मात्र या निवडणुकीमध्ये जर हा प्रश्न कोणी केला तर निश्चितच यावेळेस हवा बदललेली आहे असं जाणवतंय आणि त्याची कारणंही तशी. खरं तर गेली 4 टर्म चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार आहेत, मात्र कुठेतरी जनतेची नाराजी या निवडणुकीमध्ये त्यांना भोवली असल्याचं निश्चितपणे पाहायला मिळतंय. ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्याही वेळेस जनतेचा रोष चंद्रकांत खैरे यांना पत्करावा लागला. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या विरोधात फक्त काँग्रेस होतं, मात्र यावेळेस काँग्रेससोबतच MIM नावाचा एक पक्ष आला. MIM हा पक्ष औरंगाबादमध्ये उदयास आला हा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये. त्यावेळेस शिवसेना भाजपची युती नव्हती, दोघेही वेगवेगळे लढत होते. या मतविभाजनाचा विशाल, या MIMच्या बद्दलच तुम्ही बोलत असताना एक रंजक प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो की MIM हा तसं पाहिलं तर वंचित बहुजन मधला एक घटक पक्ष आहे. त्या घटक पक्षाचा सर्वात मोठा डोळा हा दलित आणि मुसलमान मतांवर आहे. औरंगाबादमध्ये काय कॉम्बिनेशन आलं, कशा पद्धतीनं मतांचं ध्रुवीकरण होताना दिसलं? निश्चितपणे ज्यावेळेस MIM पहिल्यांदा जिंकलं त्यावेळेस मुस्लिमांची एक गठ्ठा मतं त्यांना मिळाली होती. आतापर्यंत मुस्लिम एक गठ्ठा काँग्रेसकडे जात होते, त्यावेळेस फायदा झाला नव्हता. मात्र MIMच्या तुलनेनं मुस्लिमांची मतं मिळाल्यानं MIM विजयी झालं आणि कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये एक कॉन्फिडन्स आला असं आपण म्हणू शकतो की एक गठ्ठा मतं पडली तर निवडून येऊ शकतं. त्यानंतर औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यामध्येही MIMनं 27 जागा जिंकल्या आणि त्यावेळेस दलित संघटनांना MIMनं सोबत घेतलं होतं. कदाचित याच समीकरणातनं ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले आणि वंचित बहुजन आघाडी उदयास आली आणि त्याचाच फायदा MIMनं औरंगाबादमध्ये करून घेतला. मुस्लिमांची एक गठ्ठा मतं मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याचबरोबर दलितांची जी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 3 ते 3.5 लाख मतं आहे ती सुद्धा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला
मुसलमान आणि दलितांच्या मतांचा एकगठ्ठा प्रभाव हा शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. राम कदम यांना या संदर्भातली आपण प्रतिक्रिया विचारणार आहोत. रामभाऊ, ज्या पद्धतीनं दलित मुसलमान कॉम्बिनेशन हे त्रासदायक ठरू शकतं अशी एक शक्यता व्यक्त होत होती, औरंगाबादमध्ये कदाचित तेच चित्र असेल. कसं झालं की औरंगाबादमधून चंद्रकांत खैरेजींचं काम खूप मोठं आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसमधून सुभाष झांबड जे आहेत आणि काँग्रेसचा जो पूर्वापार मतदान ज्या एका विशिष्ट समाज त्यांना मतदान करत असे काही प्रमाणात, तर ती सगळीच्या सगळी मतं MIMचे इम्तियाज जलील खाणार आहेत. तर त्याच्यामुळे आणि पुन्हा काँग्रेसचा त्या ठिकाणी अब्दुल सत्तार जे कॅबिनेट मंत्री होते तिथलं त्यांचंही फार मोठं काम आहे, ते सुद्धा उभे आहेत, तेही काँग्रेसची मतं खाणार आहेत. तर त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराजित करण्यासाठी, पराभव करण्यासाठी खैरे साहेबांना काही विशिष्ट कष्ट घ्यावे लागणार नाहीत. याच्यामध्ये MIM आहे, तुमचं हे आकलन जरी असलं तरी पण प्रत्यक्षातली परिस्थिती एक असा संकेत देऊन जाते की दलित मुसलमानांच्या एकत्रीकरणामुळे आत्ताची तिथली परिस्थिती जी अपेक्षित आहे तुम्हाला ती तशी होणार नाही आणि खैरेंसाठी चिंता वाढू शकते. प्रसाद, आपण एक अभ्यासू पत्रकार आहात. आपण पहा की खैरे विरुद्ध जे काही लोक उभे आहेत, हर्षवर्धन जाधव वगळता, हे सगळेच्या सगळे आपसातल्या भांडणांमुळे खैरेंचा मार्ग म्हणजे खैरेंचं काम मोठं आहे, भाजप सेना युती आहे, हा सगळा मान्य, चर्चेचा मुद्दा म्हणून मान्य, पण तीही आपण चर्चा नाही केली तर ह्यांच्या आपसातलीच भांडणं आणि मतांची विभागणी अशी आहे की खैरेंचा यावेळेस देखील मार्ग अतिशय सुकर आहे. अगदी अंकुश काकडेंना यावर काही बोलायचं आहे. अंकुशराव, बोला. नाही, आता रामभाऊ म्हणाले की अब्दुल सत्तार उभे आहेत. अब्दुल सत्तार काय उभे राहिले नाहीत. त्यांनी त्यांचा संपूर्ण पाठिंबा हा हर्षवर्धन जाधवांना दिलेला आहे. हर्षवर्धन जाधव नाही म्हणाले तरी शिवसेनेचे आमदार होते. 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काम केले. त्यांचे वडील रायबान जाधव, आई त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी होत्या. त्यामुळे त्या मतदारसंघावरती त्यांचं देखील वर्चस्व आहे. त्यामुळे नाही म्हणालं तरी चंद्रकांत खैरे यांची बरीचशी मतं ओढण्याचा प्रयत्न ते निश्चित करतील आणि त्याचा तोटा हा निश्चितच चंद्रकांत खैरेला होणार आहे. तिथला निकाल आपल्यासोबत कसा लागेल हे चारही उमेदवार देखील सांगू शकत नाही. अगदी बरोबर आहे. आत्ताच्या घडीला अंकुशराव अशीच परिस्थिती आहे की खरंच औरंगाबादचा निकाल काय लागेल कोणीच सांगू शकत नाही. आपण एक केवळ अंदाज बांधू शकतो. हेमलता पाटील, मात्र या निमित्तानं एक वेगळा प्रश्न आहे. काँग्रेससाठी दलित आणि मुसलमान या दोन्ही समाजाची मतं एकत्रित येऊन त्यांच्या पारड्यात जाणं हा एक अपेक्षित मार्ग होता. औरंगाबादमध्ये असं घडलं नाही. MIM हा एक पर्याय स्वीकारला गेला. काँग्रेसचा हक्काचा मतदार त्याच्याकडून पुन्हा एकदा दुरावलाय का? नाही, वंचित बहुजन आघाडी ह्याचं निर्माणच त्याच्यासाठी झालं असं आम्ही समजतो. कारण वंचित बहुजन आघाडी ही BJPची B टीम म्हणून काम करते हे आता जवळपास स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर यावी आणि एकत्र येऊन ह्या निवडणुका लढल्या जाव्यात अशी आमची इच्छा होती. परंतु सुरुवातीपासूनच त्यांनी पहिल्यांदा 22 सीट्स मागितल्या. माढा मागितलं, बारामती मागितलं, नांदेड मागितलं, पुणे मागितलं. नंतर 6 सीट द्यायला काँग्रेस तयार झालं तरी पण वंचित बहुजन आघाडी त्याला मान्यता त्यांनी दिली नाही. आणि याच्यातनं स्पष्ट होतं की ही मतांची विभागणी टाळली गेली पाहिजे होती. एकीकडे आपण विचार करतो की आता देशामध्ये अराजकता माजलेली आहे, अशी एक गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळे समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत, पुरोगामी सगळे एकत्र येऊन लढले पाहिजेत. परंतु वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली ही मला असं वाटतं की काँग्रेससाठी थोडीशी त्रासदायक ठरतेय. आता अगदी, आणि तुम्ही ज्या पद्धतीचा संकेत देताय तशाच स्वरूपातली एक चिंता ही सांगलीमधूनही व्यक्त झाली आहे. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, ज्या पद्धतीनं सांगलीत वंचित बहुजनच्या उमेदवारीवर गोपीचंद पडळकर उभे राहिले आहेत, आता त्यांचं भविष्य मतपेटीत बंद झालेलं आहे, त्यांच्यासाठी आशेचा किरण नक्की आलाय कुठून? मुळात आपण पाहतो की सांगलीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय काका पाटील भाजपकडून आणि विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर पाडळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले. पाडळकर हे मूळचे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढत असल्यामुळं जवळपास 65% अधिक
दलित असतील किंवा मुस्लिम असतील यांची मतं पाडळकरांच्या बाजूने गेलेले आपल्याला या सगळ्या आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये दिसून आलेल्या आहेत. अगदी त्याच्यामुळे राम कदम यांना आपण या निमित्तानं विचारू. रामभाऊ, ही सुद्धा म्हणजे थोडक्यात या जागेवर सुद्धा युतीच्या साठी चिंतेचीच घंटा वाजताना दिसतेय. कसं आहे की गोपीचंद पडळकर हे मागच्या विधानसभेला भाजपचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे जे विशाल पाटील आहेत, जे वसंतदादांचे नातू आहेत, तर त्याच्यामुळे एक तर स्वाभिमानी पक्षाची काही आपण राजकारणात म्हटलं तरी त्या भागामध्ये एक वेगळी ताकद आहे आणि त्या ताकदीचा उपयोग तिथे विशाल पाटलांना दिला आहे. तर त्याच्यामुळे त्याही ठिकाणी स्वाभिमान पक्षाने जे विशाल पाटील दिला आहे, गोपीचंद पडळकर उभे राहिलेत, तर या सगळ्या विभागणीमध्ये संजय काकांना मागच्या वेळेस 2,39,000चं मार्जिन मिळालं होतं. याही वेळेस या मतांच्या विभागणीमुळे खूप चांगलं मार्जिन मिळेल आणि ते निवडून येतील. तुमच्या लेखी संजय काकांच्यासाठी बाजू उजवी आहे, पण तुम्हाला नाही वाटत का की दलित मुसलमानांचं एकत्र येणं हे भाजप शिवसेनेसाठी चिंतेचं ठरत चाललेलं आहे? प्रत्येक टप्प्यात याचा अनुभव येतोय. अहो, 3 तलाक हा विषय भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला, त्याच्यामुळे मुस्लिम महिला ज्या आहेत त्या भाजपला मतदान करणार आहेत. आता राहिला प्रश्न दलित समाजाच्या बाबतीमध्ये, जे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जी आपण पंचतीर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण जी पूर्ण भारतभर केली, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज हा बीजेपीकडे ओढला गेलाय. ठीक आहे, तुमचे हे राजकीय दावे आहेत. जाता जाता 30 सेकंदात आपण पटकन प्रतिक्रिया अंकुश काकडेंची घेणार आहोत. अंकुश काकडे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाबाबतीत? प्रसाद, आणखी एका टप्प्याचं मतदान अजून बाकी राहिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याच जातीचे किंवा धर्माच्या मताच्या बाबतीमध्ये मी आज या ठिकाणी बोलणं हे इष्ट होणार नाही. कदाचित माझ्या बोलण्यामुळे किंवा माझ्या स्पष्ट प्रदर्शनामुळे त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे आपण शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर मग मी निश्चितच त्याच्यावरती माझं मत. अगदी आपण एक समंजस भूमिका घेतली, धन्यवाद त्यासाठी. आपण एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी इथे थांबतोय. यानंतरची चर्चा ही सांगलीतल्या उरलेल्या विषयाच्या संदर्भात तर होईलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात रंगतदार ठरलेल्या नगर बाबतीतही. नमस्कार, रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपलं हे सेगमेंट 5 मिनिटाचं आहे, त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपापली मतं मांडावीत. आपण चर्चा सुरू करतोय हेमलता पाटील यांच्यापासून. हेमलताताई, सांगलीमध्ये काँग्रेसवाल्यांनीच स्वतःच्या हातानं काँग्रेस संपवली का? नाही, असं नक्कीच म्हणता येणार नाही. 53 वर्षापासून काँग्रेस त्या ठिकाणी निवडून येत होती आणि काँग्रेसची परिस्थिती आजही चांगली आहे. आणि आता आपण असं बघितलं असेल की पतंगराव कदमांचा जो गट आहे, वसंतदादांचा जो गट आहे, सगळे एकत्र येऊन एक दिलाने आता काम करतायत. अशी परिस्थिती होती की मध्यंतराच्या काळामध्ये दोन्ही गटांमध्ये थोडासा डिस्प्यूट झाला होता, काही मतभेद होते, परंतु ते आता सगळे मिटलेले आहेत आणि आता काँग्रेस संपली असं म्हणता येणार नाही. काँग्रेस थोडीशी एका वेगळ्या परिस्थितीमधून जात होती, हे जरी वास्तव असलं तरी आता परिस्थिती नक्की सुधारली. आणि यावेळेला आपण बघितलं अगदी परिस्थिती सुधारली अशा स्वरूपाचा आपला दावा आहे. आपण प्रताप नाईक यांना एक पुढचा प्रश्न विचारणार आहोत. मात्र प्रताप, आता चर्चा कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 मतदारसंघात आहे. कोल्हापूरमध्ये आमचं ठरलंय या स्वरूपाचं एक कॅम्पेन चाललं, याचा नफा नुकसान कोणाला होताना दिसतंय? अर्थातच याचा सर्वात मोठा तोटा जो आहे ते राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना होताना दिसतोय. कारण सतेज पाटील यांनी आपलं ठरलंय अशी टॅगलाईन घेऊन महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली, पण त्याच्या बाजूला जाऊन राष्ट्रवादीमधले नाराज असणारी लोक सुद्धा सतेज पाटील यांच्या कॅम्पेनमध्ये जाऊन आपलं ठरले अशा पद्धतीचं मत नोंदवायला सुरुवात केली. इतकंच नाही तर काँग्रेसचे सुद्धा अनेक नेते एकूणच राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत धनंजय महाडिक यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. ते देखील आपलं ठरलेच्या या टॅगलाईन खाली काम केलं. त्याच्यामुळे याचा अंकुशराव, या संदर्भात अधिक बोला. शरद पवार साहेबांनी तिथे जाऊन दम भरल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती आहे. आपल्या कदाचित सांगलीच्या आणि त्याचबरोबर कोल्हापुरातल्या अपेक्षित निकालाला हा सुरुंग लागू शकतो. नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो की मी कोल्हापूर मतदारसंघाचा काही फार अभ्यास केलेला नाही. जे काही माझं आकलन माध्यमाच्या द्वारे झालं तेवढंच.
पण शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले ह्यांना किती ताणायचं हे समजतं, पण ते तुटेपर्यंत ते ताणत नाहीत. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मतदानामध्ये मात्र मग ते सगळे एकत्र येतात. कदाचित नेते एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत असतील, परंतु मग काँग्रेसचा हा एक आशावाद झाला अंकुशराव. प्रताप, जाता जाता एक पटकन प्रश्न हातकणंगले बाबत. शेट्टींना सुरुवातीला असं वाटत होतं की ही अगदी सहज ते निवडणूक काढतील, मात्र शेवटच्या टप्प्यात असं होताना दिसलं नाही. टफ फाईट द्यावी लागली आहे. नक्कीच राजू शेट्टी यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्याला ही निवडणूक सोपी जाईल, पण त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने जरी असले तरी भाजपनं म्हणजे सदाभाऊ खोत आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रॉपर व्यूहरचना केली आणि शेट्टींना त्या ठिकाणी सामावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातली निवडणूक पक्षीय पातळीवर न होता जातीय पातळीवर व्हावी या दृष्टीने प्रयत्न झाले आणि त्याच्यामध्ये कुठेतरी यश संपादन करण्यात अगदी आता एकदम शेवटचा टप्पा आहे. आपल्यासोबत योगेश खरे आहेत. योगेश खरे, नगरची निवडणूक ही तशी माध्यमात बऱ्यापैकी चर्चिली गेली. आजच्या दिवसाला तुम्हाला दोन्हीही उमेदवारांच्या देहबोलीतून काय जाणवलं? एकूणच दोघंही उमेदवारांच्या देहबोलीत आत्मविश्वास जिंकण्याचा होता, मात्र त्यात सुजय विखेंचा जास्त जाणवला असं म्हणायला हरकत नाही. आणि एकूणच जी परिस्थिती होती ती गेल्या 48 तासात बदलल्याचे दिसून आलं. 48 तासापूर्वी परिस्थिती ही जवळजवळ आघाडीच्या बाजूने होती, मात्र 48 तासात अनेक सामदामदंड भेद विखे पाटलांनी स्वतः वापरले. ते तिथं तळ ठोकून होते आणि त्यांनी राजकीय यंत्रणेची ज्या काही निवडणुकीच्या वेळेस किंवा मतदानाच्या वेळेस ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होत्या त्या थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी कायदेशीर मार्गाने केला आणि त्यामुळे त्याचा फायदा या ठिकाणी भाजपला. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. अंकुश काकडे, सुरुंग लागताना दिसतोय राष्ट्रवादीच्या उमेदवारीला नगरमध्ये. आणि पहिल्या स्टेटमेंटमध्ये तो हेही म्हणतो की राधाकृष्ण त्या ठिकाणी ठाण मांडून होते. मग त्या मतदारसंघामध्ये त्यांना त्या ठिकाणी राहण्याचं कायद्याने अधिकार नसताना सुद्धा जर का ते राहत असतील ते कितपत योग्य आहे? आणि काही असू द्या, आत्मविश्वास दोन्ही उमेदवारांना दाखवू द्या. त्या ठिकाणी देखील मी आज सांगतो, मी त्या ठिकाणी 15 दिवस होतो, नगरचा प्रभारी म्हणून मी काम करतोय. त्या ठिकाणी उत्तरेचं पार्सल उत्तरेला पाठवा अशा प्रकारची सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये भूमिका आहे. अगदी तुम्ही जे म्हणालात त्याच संदर्भातला एक अंदाज आहे की आयात आणि परगावचा उमेदवार हा वाद होता. मात्र एक प्रश्न मी आपल्याला विचारतो आणि तो असा आहे की नगर समजा पडलं तर अंकुश काकडे त्याचं प्रायश्चित्त कसं घेतील? नाही, प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आत्मपरीक्षण करू, आपण कुठे कमी पडलो. आम्ही काही गोष्टीमध्ये कमी आहोत. तिथे साम दाम दंड ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींनी केला, कशा पद्धतीने त्या ठिकाणी धनशक्ती वापरली जात होती. आणि मुख्यमंत्र्यांचंच ते आहे. पालघरच्या निवडणुकीपासून त्यांनी सुरुवातच केली आहे की निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड वापरा. म्हणजे वास्तविक पाहता एखाद्या कार्यकर्त्यांनी ते बोललं, एखाद्या आमदारांनी बोललं, पण राज्याच्या प्रमुखांनी ज्यावेळेला असं बोललं जातं त्यावेळेला त्या ठिकाणी ती परिस्थिती होते. अगदी आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे इथेच रोखावं लागतंय मला. धन्यवाद, आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. काहींना जास्त वेळ मिळाला, काहींना पुरेसा वेळ देता आला नाही. मात्र तरीही आजच्या दिवसभरातल्या मतदानाच्या संदर्भातली ही चर्चा निश्चितच भविष्यातल्या निकालाचा एक अंदाज देऊन गेली असेल. आपण इथेच थांबतोय. मात्र बातम्यांचा सिलसिला झी24 तासवर असाच सुरू राहील. ताज्या बातम्यांसाठी पहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. रणसंग्राम लोकसभेचा